का लग्न? मी नाही पाहिलं बाबा उभ्या आयुष्यात असं लग्न. काऊन ग मम्मी, काय झालं? काऊन एवढी काताव काताव करून राहिली? काताव नाही तर का करू? लग्न होय का ते? का नुसता नागडा पिक्चर लावला? अरे अरे अरे, काय झालं बाप्पा असं? सांगतो, पहिले जाय एक ग्लास पाणी आण, मग पुरी गोष्ट सांगतो. गरमी वय का वय, या गरमीनं तर पिसाळल्यासारखंच लागते बाप्पा. घे मम्मी. आता तर सांग काय झालं? काऊन कोणी काही म्हटलं का तुला? मला कोण काय म्हणन वा? कोणाची हिम्मत तरी आहे का शांताबाईच्या नांदी लागायची? मग काय झालं? जेवण संपलं होतं का लग्नातलं? उपाशीच राहिली का तू? आ? मी काय उपाशी राहू? जेवली मी. हे होती ना तुमची बफे न बिफे सिस्टीम, काय तरीच उभ्यानं जेवाची. आता मला सांग, उभ्यानं जेवण तरी होते का? आ? काही पद्धत बिद्धत आहे का नाही? अशा मस्त पंक्ती बसवायच्या, चांगलं वाढायचं, तर पोटभर जेवते माणूस. तर नाही, मार ढिगभर लोक बोलवायचे आणि मग ठेवायचं ते बफे. नुसतं लंगर लागल्यासारखं वाटते बाप्पा. या बफे सिस्टीम मुळे माझे पोटही नाही भरलं तेवढं. अजून मला 2 पोळ्या आणि 4 गुलाबजामुन घ्यायचे होते. पण ते लोक निरे टुकुर टुकुर तोंडाकडेच पाहत राय, कोण किती खाते ना किती नाही, तर म्हणून दिलं ताट ठेवून. खरंच पण ते उभ्यानं जेवायचं ना, पोटही नाही भरत ना मनही नाही भरत. हो ते आहेच म्हणा, पण मम्मी नवरदेव गिन कसा होता ग? कशी दिसतो ती साक्षी? नवरदेव का? नवरदेव तसा होता गीता बराच म्हणा, पण ना थोडासा वयस्करच दिसत होता. सारे लोक म्हणत होते 6-7 वर्षानं मोठाच आहे म्हणून. अन थे तुई साक्षी कोणता मेकअप केलता का तिनं? कोणाला बोलावलं होतं का? सारा चेहरा चुना लावल्यासारखाच दिसत होता. अन काऊन का लग्नात लोक फोटो काढायला आले का नुसते तोंडच फुगवे? अगं मम्मी, त्या साक्षीचं तोंडच तसं आहे. हो, पण नवरदेवासोबत मार खिदरी खिदरी दात काढून राहिली होती त्या स्टेजवर. बरं दिसते का ते? सारा गाव पाहून राहिला होता ना. जाऊ दे आता, नवरा होय तिचा. बरं मम्मी, साक्षीची माय गिन भेटली का नाही तुला? साक्षीची माय का भेटली ना? मी तर ओळखलंच नाही तिला पहिले. अहो अशी अशी मटकली होती थे, अशी अशी मटकली होती जसं तिच्या पोरीचं नाही तिचंच लग्न होतं. हो बापा, तिचा मेकअप, मारला लिपस्टिक, आपल्या वया मनानुसार शोभन तसंच करावं माणसानं. अगं मम्मी, आजकाल सारेच लोक मेकअप करते. हो, पण थे थोडीच आजकालची वय. मग साक्षी का म्हणे, बोलली का नाही थे? का थे साक्षीनं टाकशी? तिले नवऱ्यासमोर कोणी दिसतच नव्हतं. नुसती नवऱ्यासोबतच गुलू 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 बोलण्यातच बिझी होती. निरा पोजा दे आणि फोटो काढे, पोजा दे न फोटो काढे. लाजही नाही वाटे बाप्पा त्यांना काही. हो, पण ते साक्षीची माय विचारत होती तुले आणलं काऊन नाही म्हणे तन्वीला. मी म्हणलं त्यांना अभ्यास असते माया पोरीचा कलेक्टरचा, तर वेळच नाही म्हटलं तिला कुठे जाले याले, तर हेकडेच तोंड केलं तिनं. हो, पण आता नवऱ्यासोबतच बोलत होती ना, तर काय होते त्याले? अव बंद आयुष्यच आहे नवऱ्यासोबत बोलाले. तो ऐको का नाही मग त्याच्यासोबत बोला लागते. पण लग्नात कसं 4 लोक येते, त्यांच्यासोबत बोललं, त्यांची ओळख करून दिली तर लोकांनाही तेवढंच बरं वाटते. अन तुला सांगू का तनू, त्या साक्षीच्या बाजूला ना 2 पोट्ट्या उभ्या होत्या, नुसत्या खिकी खिकिंग खाका खाका करत होत्या. हे बाप्पा, काय ते मिडीनं टॉप घातलं होतं त्यांना. अगं मम्मी, त्याला घागरा म्हणते. कायचा घागरा न मागरा माय, सारं पोट दिसून राहिलं होतं त्याच्यातून. ते ओढणी शोचीच घेतली होती का पोट दाखवायला घेतली होती तर काय माहिती, सगळं गाव त्या नवरी नवरदेवाले सोडून त्यांच्याचकडे पाहून राहिलं होतं. बरं वाटते का ते गावाकडे? बरं वाटते का? साऱ्या गावातले टपोरी पोट्टे लाईन मारून राहिले होते त्यांच्यावर. अगं आजकालची फॅशन आहे ती. कायची व फॅशन? पोट दाखवायची फॅशन. हिरोईन आहे का या पोट दाखवाले? बरं तनू, तुले अजून एक सांगायचंच राहून गेलं. हे लग्नात न मोठा टीव्ही लावला होता, पण हे साक्षी न तिचा नवरदेव कधी गेला का टीव्हीत? न गाणे म्हणून राहिले, नाचूनही राहिले. अगं त्यांनी गाणं नाही म्हटलं, त्याला प्री वेडिंग म्हणते. फ्री वेडिंग? अगं फ्री वेडिंग नाही, प्री वेडिंग. प्री प्री हे लग्नाच्या आधी काही दिवसाआधी करत असते. त्याच्यातच ते फोटो काढते, व्हिडिओ काढते. हो का? पण आपल्या राजानं तर नाही काढला व्हिडिओ. मा किती गुणाचं हाय बाई माय पोरग. अगं प्री वेडिंग केलं दादांनी. तू
ओरडशीन व्हिडिओ पाहून म्हणून फोटोज काढले त्यांनी. असं का? पण मला तर अजून दाखवलेच नाही फोटो. थांब आता पाहतोच त्यांना. बरं पाहिजो, पण पहिले सांग तर कसा होता साक्षीचा प्री वेडिंगचा व्हिडिओ तर. मग ते असे गाणे म्हणून राहिले, हातात हात घेऊन राहिले, गोळ्यात गोळे का टाकून राहिले न त्या साक्षीच्या नवरदेवानं तर त्या साक्षीला असं उचललं न गरगरच फिरवलं बाप्पा. अन ते पाहून साऱ्या बाया पदराले धरू धरू हसून राहिल्या. बरं वाटते का ते आ? अन अजून काय बाई, त्या साक्षीनं कोणत्या लहान पोरीचा फरक घातला होता का काय माहिती, मार टोंगरे न मांड्याच दिसून राहिल्या. अन ते पाहूनही साऱ्या बाया मा बाई करून राहिल्या. अन माणसं सारे उठून चालले, पळून राहिले, बाहेर निघून राहिले. ते साक्षीची आई तर नाकावर माशी बसू देत नाही. अन आता बरं पाठवलं लेकीले दुसऱ्या देशात फ्री वेडिंगले. फ्री वेडिंग नाही ग मम्मी, प्री वेडिंग. हो तेच ते. तुला सांगितलं होतं का तिनं दुसऱ्या देशात चालली म्हणून? काय ते फ्री वेडिंग का प्री वेडिंग करायले? हो सांगितलं होतं ना. अन मम्मी ते दुसऱ्या देशात नाही गेली, गोव्यात गेलती. सारे लोक तिथंच जाते प्री वेडिंग करायले. काऊन आपल्या अमरावतीत होत नाही का ते? नाही ग मम्मी, आपल्या अमरावतीत समुद्र थोडीच आहे. मग काय झालं, छत्री तलाव तर आहे ना. समुद्राच्या पाण्यात न तलावाच्या पाण्यात फरक असते मम्मी. गोव्यातच करायला लागते ते. काय सव माय तुमचं गोवानं फोवा. मारथ्या समुद्रात हे साक्षी एवढूसा थो फयाक घालून धावू लागली अन तिचा नवरदेव तिच्या मागे धावू लागला. त्या समुद्राचं पाणी एकमेकाच्या अंगावर का उडून राहिले, मातीत का लोळून राहिले, फोटो काढायला गेलते का मातीत लोळायला गेलते तर काय माहिती, काय ढंगाचंही दिसत नव्हतं. अन त्या साक्षीच्या नवरदेवानं तिच्या कपाळाची पप्पी घेतली अन ते पाहून पोट्टे हू हू ओढून राहिले. मला तर असं कसं तरी वाटून राहिलं होतं का नाही का खालची मान वर करावं वाटत नव्हती. अन त्या नवरदेवाच्या सोंगाड्या बहिणी मटक्या ते अशा टक लावून पाहून राहिल्या तो व्हिडिओ अन मस्त हसून करायल्या, टाळा का वाजून राहिल्या. अरे लग्नात आपले सोयरे धायरे मोठे माणसं सारे असते, तिथं कायले हा तमाशा लावावा. अन लावाचाच आहे तर काही नाही, गाण्या बिण्याचा लावाचा ना प्रोग्राम, लोकांचं मनोरंजन तरी होते. अगं मम्मी हे प्री वेडिंग लग्नातच लावायचा ट्रेंड आहे. काय चालवं ट्रेंड न फ्रेंड, कायच्या काही सोंग आहे आजकालचे. अन्न बाप्पा त्या साक्षीच्या मायनं तर बरी परमिशन दिली ते लावू द्यायची. नाही तेव्हा तर मोठे नाकवर करून सांगते, माई साक्षी माया शब्दाच्या बाहेर नाही, माया ताब्यात आहे. आता बरा निसटला तिचा ताबा. लग्नाच्या आधीच 3 दिवस पाठवलं होतं म्हणते तिले त्या गोव्याले. मी म्हणतो तुम्हाला करायचंच आहे तर करा. आता नवीन तरुण पोरं आहे तुम्ही, नवीन नवीन गोष्टी येते तर करा वाटते. पण मग सारा जगाला दाखवायची का गरज आहे? एकच आईस्क्रीम दोघात का खाऊन राहिले न त्याच्यातही नुसती ओढावाडी करून राहिले. कधी थो होडे तर कधी हे. काय बाप्पा आल्या जन्मात नाही पाहिली का आईस्क्रीम का काय माहिती. एवढा खर्च लावून त्या गोव्याला गेले तर का 2 आईस्क्रीम घ्यायच्या वेळेसच यांचे पैसे सरले होते का? बरं तुला अजून एक सांगतो तनू, आता घेतली तर घेतली एकच आईस्क्रीम तर उगी मुगी संपवावं ना. तर नाही, तो हिच्या नाकाला लावून राहिला, थे त्याच्या नाकाला लावून राहिली. का बाई नुसता ताल न ताल होता. अगं मम्मी ते फोटोसाठी न व्हिडिओसाठी करत होते तसे. असे कसे व्हिडिओ बाप्पा तुमचे ओढावाडीचे. अन ते साक्षीची माय न तिच्या त्या साऱ्या मावशा ते व्हिडिओले पाहू पाहू जोरा जोरानं टाळ्या वाजून राहिल्या. आता तूच सांग, बाकीच्यांचं तर जाऊ दे, पण त्या साक्षीच्या माईले तरी शोभते का असं वागणं आ? सोयऱ्या धाऱ्या समोर असा व्हिडिओ लावू नको असं त्या पोरीले सांगून टाकायचं होतं ना. नाही तर पुढेच आपली टाळ्या वाजून राहिली. अशी तर मार नाकानं गोष्टी सांगते ते साक्षीची माय. येऊ दे आता, विचारतोच तिले, तुमच्या खानदानीत बरं चालते म्हणतो असं. येऊ दे आता. जाऊ दे ग मम्मी, आता आपल्याला काय करायचं आहे ना. आता आपल्या दादानं केलंच ना प्री वेडिंग, सारे लोकच करते आता. हो येऊ दे ना त्याले. मले न विचारता न सांगता कुठं गेलता तर फ्री वेडिंगले का प्री वेडिंगले तर येऊ दे दोघाले, सांगतोच चांगली. पण ते तरी बरं झालं म्हणा, ह्या माया पोट्ट्यानं लग्नात तरी नाही दाखवलं ते सोंग. इज्जत वाचवली माई, तेवढी तरी बरी बुद्धी सुचली त्याले, हेच लय म्हणावं. बरं मी का म्हणतो तनू, तू गिन काय करू नको असं काही. अन पाय केलं तर केलं, पण असं साऱ्या जगाला दाखवू नको.
तुम्हाला करायचंच आहे, शौक आहे तर करा बाप्पा. पण मग ते बांडे बुडे आणि एवढुले फराक घालून करायची काय गरज आहे? घालायचंच आहे तर चांगल्या साड्या घाला, लुगडं घाला. आता हे गावातले असे वयस्कर माणसं येते, बाया येते, त्यांच्यासमोर ते बरं दिसते का? आता लोक लग्नात नवरी नवरदेवाले पाहायला येते आणि जेवायला येते. त्या प्री वेडिंग फ्री वेडिंगचं काय आहे त्या लोकांले? बरं तुम्ही सारे लोक करतेस म्हणून तुम्ही करा बापा. पण मग ते टीव्हीवर दाखवायची गिन काय गरज आहे? साऱ्या लोकांले साऱ्या जगात इज्जत घालवायची काय गरज आहे म्हणतो मी? अन केलंच आहे तर तुमच्या जवळ ठेवा ना ते. मग पाहत बसा जेव्हा वाटते तेव्हा. मी का म्हणतो मम्मी, मी पण करीन माझ्या लग्नात प्री वेडिंग. पण मी गोव्यात नाही करीन, मी ना फॉरेनला जाईल. कायचं आलं बा तुया प्री वेडिंग न प्री वेडिंग? तंगडेच तोडीन तुये. चल अभ्यास कर चुपचाप. इकडे मी साऱ्या लोकांना सांगून राहिली माई तन्नू अभ्यास करते कलेक्टरचा, अन तुझ्या डोक्यात हे घुसून राहिलं का? जास्त नखरे नको करू, कर अभ्यास. आली मोठी प्री वेडिंग वाली.